कुटुंब म्हणून एकत्र शिकणं. नमस्कार, मी अनिता कुलकर्णी. पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऐकत आहात आजच्या आधुनिक जगात ज्ञानेश्वरीचे महत्त्व ही मालिका, जिथे आपण 700 वर्षापूर्वी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान आजच्या जीवनात कसं जिवंत होतं हे शोधत आहोत. आजचा भाग आहे अत्यंत खास, लर्निंग टुगेदर ॲज अ फॅमिली. कुटुंब म्हणून एकत्र शिकणं. संध्याकाळची वेळ, घरात हलकी शांतता, स्वयंपाकाचा सुगंध, मुलांचे हसणे. दिवसाचा थकवा हळूहळू उतरतोय. आई वडील आणि मुलं एकत्र बसलेली, कोणी चहा घेतंय, कोणी दूध. आणि त्या शांत वातावरणात ज्ञानेश्वरीची एक ओवी हळूच वाचली जाते. या क्षणात काहीतरी जादू असते. ही जादू म्हणजे एकत्र शिकणं. एकत्र शिकण्याचा अर्थ, ज्ञानेश्वरीची खरी शक्ती. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही, तो अनुभवण्यासाठी आहे. जेव्हा कुटुंब एकत्र बसून एक ओवी वाचतं तेव्हा घरात शांतता पसरते, संवाद वाढतो, मुलं आणि पालक दोघेही विचार करायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं, नातं अधिक घट्ट होतं. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकजण आपल्या स्क्रीनमध्ये गुंतलेला असतो, अशा क्षणांची किंमत अमूल्य आहे. प्रत्येक शब्द समजायलाच हवा असे नाही. अर्थाची दारं उघडणं. ज्ञानेश्वरी वाचताना अनेक पालकांना वाटतं आपल्याला सगळं समजलं पाहिजे, मुलांना अचूक अर्थ सांगता आला पाहिजे. पण खरं म्हणजे ते आवश्यक नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः सांगितलं आहे, ज्ञान सहज हवं. एका ओवीचा साधा अर्थ चर्चेला घेतला तरी पुरेसं आहे. उदाहरणार्थ, ही ओवी तुला काय सांगते? तुला यातलं काय समजलं? काय आवडलं? हे तुझ्या शाळेत किंवा मित्रांमध्ये कसं लागू पडतं? इतकं विचारलं तरी मुलांच्या मनात विचारांची दारं उघडतात. पालक शिकताना दिसतात. मुलांसाठी मोठा धडा. मुलं नेहमी पालकांकडूनच शिकतात. ओवी वाचताना, अर्थ शोधताना, विचार करताना, तेव्हा मुलांना एक मोठा संदेश मिळतो. शिकणं आयुष्यभर चालतं. मुलांना शिकणं ओझं वाटत नाही, ते त्याला नैसर्गिक मानतात. आजच्या स्पर्धात्मक जगात ही भावना मुलांसाठी खूप महत्त्वाची आहे. एकत्र वाचनातून नातं घट्ट होतं. कुटुंबात एकत्र वाचन म्हणजे एकत्र वेळ, एकत्र विचार, एकत्र हसू, एकत्र शांतता. या सगळ्यामुळे नातं अधिक खोल होतं. आज अनेक कुटुंबांमध्ये संवाद कमी होत चालला आहे. प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये, आपल्या कामात, आपल्या जगात. ज्ञानेश्वरीची एक ओवी हा संवाद पुन्हा उघडते. ती विचारांना दिशा देते. ती भावना व्यक्त करायला शिकवते. ती घरात एक सुंदर आध्यात्मिक वातावरण निर्माण करते. संस्कृती जपली जाते आणि पुढच्या पिढीकडे जाते. ज्ञानेश्वरी ही केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही, ती आपल्याला संस्कृतीचा, भाषेचा आणि परंपरेचा वारसा आहे. जेव्हा मुलं आई वडिलांसोबत बसून ओवी ऐकत असतात तेव्हा भाषा जपली जाते, संस्कृती जपली जाते, मूल्य जपली जातात आणि सर्वात महत्त्वाचं, ओळख जपली जाते. ही परंपरा पुढच्या पिढीकडे प्रेमाने जाते. ज्ञानेश्वरी ही एकत्र अनुभवण्यासाठीच आहे. ज्ञानेश्वरी एकट्याने वाचली तरी सुंदर आहे, पण एकत्र वाचली, एकत्र अनुभवली, एकत्र चर्चेली, तेव्हा तिचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. ती घरात प्रकाश आणते, ती मनात शांतता आणते, ती नात्यामध्ये ऊब आणते. ज्ञानेश्वरी म्हणजे कुटुंबाला जोडणारा धागा. आजच्या भागात आपण पाहिलं एकत्र शिकणं किती अर्थपूर्ण असतं. प्रत्येक शब्द समजणं आवश्यक नाही. पालक शिकताना दिसले की मुलं प्रेरित होतात. एकत्र वाचताना नातं घट्ट होतं आणि ज्ञानेश्वरी ही एकत्र अनुभवण्यासाठीच आहे. धन्यवाद. पुढील भागात भेटू.